नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल तेला सोलार पंप योजनेअंतर्गत आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन अपडेट हे देत असतो। तरी ज्या शेतकऱ्यांनी आता नवीन फॉर्म भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की नवीन फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांसाठी वेंडर लिस्ट ही येत्या 2 दिवसामध्ये चांगल्या प्रकारच्या कंपन्या ह्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे। याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकला होता की वेंडर हे ॲड होणार आहे आणि त्याच दिवशी वेंडर हे ॲडसुद्धा झालेले होते। आता या कंपन्या कोणत्या ॲड होणार आहे ते आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्या वेळेस आपला व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला वेंडर संदर्भात नवनवीन अपडेट हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर मग आता बघा, 2 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नवीन अर्ज केलेले आहेत, ज्यांनी पेमेंट केलेले आहेत आणि त्यांना अजून वेंडरचे ऑप्शन आलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी आता येत्या 2 दिवसामध्ये वेंडर हे ॲड होणार आहे। त्यामध्ये ओसवाल कंपनी असेल, CRA कंपनी असेल, परत जैन कंपनी असेल आणि सद्भाव कंपनी असेल, सूर्या कंपनी असेल, अशा नामांकित कंपन्या ह्या येत्या 2 दिवसामध्ये ॲड होणार आहे आणि शक्ती कंपनीसुद्धा ॲड होणार आहे। शक्ती कंपनीचा कोटा जरी कमी असला, आता त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी हे वेंडर लिस्टमध्ये ॲड होते ते आपण बघणारच आहोत। तर शक्ती कंपनीचा कोटा हा कमी आहे आणि ती कंपनीसुद्धा ॲड होणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनल बघत असाल तर आपला जो पोर्टल आहे, पोर्टल तुम्हाला वारंवार हा ओपन करून बघायचा आहे, जेणेकरून कंपनी ॲड झाल्यानंतर लगेच तुम्हाला ती कंपनी सिलेक्ट केल्या गेली पाहिजे। तर हा 2-2 हजाराचा कोटा घेऊन कंपन्या ह्या ॲड होणार आहेत। तरी ज्या शेतकऱ्यांनी अजून पेमेंट केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकर पेमेंट करून घेणे, कारण की वेंडर हे ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना वेंडरचे ऑप्शन हे दिसणार आहेत। तरी मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या कंपन्या येत्या 2 दिवसामध्ये ॲड होणार आहे। तरी ज्या शेतकऱ्यांनी 2023-24ला फॉर्म भरलेले होते अशा शेतकऱ्यांना सुद्धा वेंडर हे ॲड झालेले आहेत आणि वेंडर त्यांचे ॲडसुद्धा होत आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले आहेत अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करून घेणे, कारण की ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले त्या शेतकऱ्यांनाच वेंडरचे ऑप्शन हे शो होणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही एजंटच्या भानगडीत पडू नका। तुम्हाला जी कंपनी आवडेल तीच कंपनी तुम्ही सिलेक्ट करा आणि कंपनी सिलेक्ट करण्यापूर्वी त्या कंपनीची पूर्ण माहिती घ्या की यांची सर्व्हिस कशी आहे, यांचा पंप कसा आहे, यांचा स्ट्रक्चर कसं बसणार आहे, याबद्दल पूर्ण माहिती घेतल्यानंतरच पंप हे सिलेक्शन करा। कारण की भरपूर शेतकऱ्यांना जे एजंट लोक आहे एक कॉल करून सांगत आहे की वेंडर आलेले आहेत आणि वेंडर मी तुम्हाला कंपनी सिलेक्ट करून देतो। आता त्या ज्या वेंडरचा फोन आलेला असेल ती कंपनी कोणती आहे, का आहे, याबद्दल सुद्धा चौकशी करा। पण जेणेकरून आपण स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कंपनी सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्ही एजंटच्या भानगडीत पडणे हे चुकीचे आहे। कारण की एजंट हे त्यांच्याच ज्या कंपन्या असतात त्याच कंपन्यांचे आपल्याला वेंडर सिलेक्शन करून देतात। कारण की एकदा जर तुम्ही वेंडर सिलेक्शन केले तर नंतर तुम्हाला वेंडर कॅन्सल करता येत नाही आणि रिटर्न सिलेक्शनसुद्धा करता येत नाही। कारण की वेंडरचा ऑप्शन हा एकदाच येतो, तो वेंडर तुम्ही व्यवस्थित निवडा आणि कंपनी जी तुम्हाला आवडेल तीच कंपनी निवडा। तरी मित्रांनो, आपण ज्या वेळेस वेंडर ॲड होतील लगेचच आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेंडर आल्यानंतर लगेच माहिती कळेल। तर मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र।